नंतरला आम्ही न्यूट्रिएंट व्यवस्थित देतोय. 3 महिन्यात केळ भरती. 3 महिन्याच्या नंतरला व्यापारी येतो. व्यापारी म्हणतो की बाबा तुमची केळ भरलेली आहे आणि तो तुमचे जर कधी 100 घड काढायला आले असेल तर 100 घडापैकी तो 100चे 100 नेणार. त्यात ॲडिशनमध्ये आणखी त्याचे 100-200 ॲडिशनमध्ये नेणार. म्हणजे याच्यात नुकसान काय होतं की तुमचा कोळा माल तोडला जातो. मग तुमचा माल कोणता परिपक्व आहे हे जर आपल्याला बघायचं झालं तर हे कसं बघायचं. आता जसे आपल्याला 5 बोट आहे तसे याला 6 शिरा असतात. मग 6 शिरा आहेत. मग ह्या कशा असतात, इथून जर कधी आपण मोजल्या 1 2 3 4 5 आणि 1 6 अशा याला 6 शिरा असतात. मग ह्या 6 शिरा दर 15 दिवसाला एक शिर त्याच्यातली कमी होते. म्हणजे याला जर न्यूट्रिएंट बॅलन्स व्यवस्थित असला, जर न्यूट्रिशन याला प्रॉपर जर कधी असलं तर दर 15 दिवसाला याची एक शिर याची नष्ट होणार. आणि याला जेव्हा आपल्याला व्यापाऱ्याला द्यायचं तेव्हा जेव्हा 3 शिरावरती जेव्हा केळ आलं, म्हणजे कसं आता ह्या ज्या 6 होत्या तसं जर कधी बघितलं, आता इथं समजा इथंच बघितलं 1 2 आणि 3 अशा 3च जर कधी असल्या पूर्ण टच्च भरलेलं असलं, याचं जे शेवटचं निप्पल असतं हे पूर्णपणे जर कधी भरलं तर आपण हे व्यापाऱ्याला सांगायचं की बाबा तू माल घेऊन जाऊ शकतो. मग अशा वेळेस काय करायचं आपण शेतकऱ्यांनी की त्याला एक खून म्हणून एक चिटोरी बांधून ठेवायची किंवा धागा घ्यायचा, एक धागा त्या झाडांना बांधून ठेवायचा, जेणेकरून व्यापारी आला की व्यापाऱ्याला फक्त सांगायचं की बाबा एवढे एवढे झाडं आहेत, 100 झाडे, 150 झाडे, 200 झाडे, त्यांना आपण टिकमार्क करून ठेवलेलं आहे, धागा बांधलेला आहे किंवा चिटोरी बांधलेली आहे, तेवढेच तुम्ही घडं तोडा, जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान जास्त होत नाही. आपला प्रॉब्लेम हाच होतोय की आपण लक्ष देत नाही. मग काय होतं की बाबा जर रँडमली आपण पूर्णच ॲव्हरेज काढलं मग वजन कमी भरतं. वजन कमी भरण्याचं कारण काय आहे की बाबा शेवटी जेव्हा व्यापारी येतो तुमचे घड 100च भरलेले असतात, तो 400 घडं तोडून जातो. 400 घडाचं जर कधी तुमचं आता प्रत्येक घडामागं जर कधी 1-1 किलो जर कधी कमी झालं तर तुम्ही कॅल्क्युलेट करा की वजन किती कमी होतं आहे आपलं. मग ह्या प्रकारे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की केळ कुठपर्यंत भरलेलं पाहिजे, त्याला शिरा किती असतात, त्या 6 शिरा असतात आणि त्याच्यात कितीपर्यंत आलं की 3ऱ्या शिरापर्यंत आलं की तिथून 15 दिवसाच्या आत आपला व्यापाऱ्यांना माल नेला पाहिजे, जेणेकरून आपल्या मालाचा व्यवस्थित वजन भरतं आणि क्वालिटी ही चांगली असते.